स्पंदन ज्योतिष कार्यालयामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आता आपण वास्तुविषयक काही व्हिडिओ तयार करणार आहोत जे आपल्या सर्वांना उपयोगाचे ठरतील। अनेक व्यक्तींना मग घरातील मुलांचं शिक्षणामध्ये अडचणी, काही व्यक्तींची प्रगती होत असताना त्यामध्ये बऱ्यापैकी बाधा होतात, काहींना व्यवसाय बदलायचा, नोकरी बदलायची तर अडचणी जाणवतात किंवा वैवाहिक जीवनामध्ये बऱ्यापैकी व्यक्तींना अडचणी जाणवत आहेत। मग याच्यासाठी काय उपाय करता येतील आपण ती यापुढे प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यातील काही छोटेसे उपाय जे केल्यानंतर आपल्याला घरामध्ये सुख शांती समाधान नांदतील असे काही उपाय आहेत। ज्यातील पहिला उपाय की सकाळी आपण स्वच्छता केल्यानंतर घर जे पुसतो ते पुसत असताना त्यामध्ये थोडंसं गोमूत्र, त्यामध्ये थोडीशी किंचित हळद आणि खडे मीठ टाकून जर आपण ते घर स्वच्छ केलं तर घरातील एक नकारात्मक ऊर्जा लवकरात लवकर निघून जाते। त्याचबरोबर आपण जे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं काम म्हणजे विशेष टॉयलेट, घरामध्ये जे काही संडास बाथरूम आहे त्यामधनं नकारात्मक ऊर्जा जास्त येते। मग काय उपाय करता येईल त्यासाठी, तर त्यामध्ये खिडकीमध्ये, संडासच्या खिडकीमध्ये, बाथरूमच्या खिडकीमध्ये एक कचाकड्याची वाटी किंवा आपली काचेची वाटी ठेवून त्यामध्ये थोडंसं खडे मीठ, 5 तुरटीचे खडे आणि लवंग त्यामध्ये 5 ठेवून मंगळवार ते मंगळवार किंवा शुक्रवार ते शुक्रवार हे 8 दिवस ठेवून नंतर ते टॉयलेटमध्ये फ्लश करा किंवा बाहेर जरी आपण टाकले तरी आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ती कमी होते। त्याचबरोबर आपल्या जर काही बंगला असेल, घर असेल किंवा फ्लॅट सिस्टीम असेल त्याच्या बाहेर जर आपल्याला लाजाळूचं एखादं झाड, कोरफडीचं एखादं झाड जर लावता आलं तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती कमी होण्यास मदत होईल। आणि त्यापेक्षा प्रभावी उपाय म्हणजे एक हिंगाचा खडा घ्यायचा जो पांढऱ्या किंवा लाल फडक्यामध्ये आपल्या मुख्य द्वाराच्या आत जर लावला तर नकारात्मक ऊर्जा जी घरात येते ती कमी होण्यास मदत होईल। धन्यवाद।